मित्रांनो, हे आपल्याला दिसतं हे आहे गावरान आंब्यांचं लोणचं. हे लोणचं कसं बनवतात हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण लोणचं कसं तयार करतात त्याची आमच्याकडे घरी तयार करायची चालू आहे ते आपण बघूया. लोणचं, कैरीचं लोणचं, आंब्याचं. अशा प्रकारे ह्या झाडावरून काढलेल्या कैऱ्या आहेत, आंब्याच्या झाडावरून काढलेल्या ह्या कैऱ्या, आणि त्या तशाच कडक राहाव्यात, पिकू नयेत म्हणून आपल्याला अशा त्या पाण्यात ठेवावं लागतात. पाण्यात ठेवल्यानंतर मग त्यानंतर त्या कैऱ्या आपल्याला वाकस किंवा कोयता आपल्याकडे जे साहित्य असून फोडायचं, त्याने ह्याचे फोडून तुकडे करायचे. काही लोक 4 तुकडे करतात, आम्ही मात्र बघा एकाच कैरीचे जवळजवळ 7-8 तुकडे केले, छोटे छोटे तुकडे केले. तर मग काय होतं, हे जे लोणचं तयार होतं ते लोणचं लहान मुलांना खायला दिलं तर छोटे छोटे तुकडे असले तर ते वायाला जात नाही, आणि मोठे तुकडे केले तर मग लहान मुलं ते वायाला घालतात. म्हणून असे छोटे तुकडे ते करून घ्यावं लागतात. आणि तुकडे करून घेतले, ज्यावेळेस असे तुकडे केले जातात त्यावेळेस खूप सावधानतेने हे काम करावं लागतं. फोडताना आपल्या बोटावरती म्हणजे जखमा होऊ शकतात, इजा होऊ शकते, त्यामुळं सावधगिरीनेच हे तुकडे करावे लागतात. हे सगळ्या कैऱ्या पाण्यातून काढल्यात आता, पाण्यातून काढल्यानंतर हे सगळे तुकडे केलेत. तर मित्रांनो, हे पिवळं धमक दिसत आहेत, कारण हे चांगला आंबा पाडाला चांगला लागला होता, त्याच्यामुळे आपल्याला चांगले असे पिवळे झालेले दिसतात. या फोडीसुद्धा बघा कशा पिवळ्या झाल्यात. आता जवळजवळ सगळ्या कैऱ्या ज्या आपण पाण्यात टाकल्या होत्या त्या एकदम आता फोडायच्या संपत आल्यात, 5-7च राहिल्यात. तर त्या कैऱ्यामध्ये निघत असते कैरीच्या आतमध्ये. ही कोयसुद्धा फेकून द्यायची नाही. ही कोय जर आपण वाळवली त्यामध्ये मीठ टाकून ती परत वाळवायची, किंवा आपल्याला ती भाजून खाता येते. मीठ टाकून अशी वाळवली तरी चव खरपूस लागते, वाळून खाल्ली तरी चालते. अतिशय चविष्ट अशी त्यामध्ये निघणारी कोय असते, त्यामुळे ती फेकून द्यायची नाही. आता आपण हे सगळ्याच फोडी जे आहेत ते आता स्वच्छ करून घेऊया. ह्या फोडी स्वच्छ करण्यासाठी अगोदर चांगलं स्वच्छ कापडच महत्त्वाचं आहे. त्या अगोदर स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्यांनी मग अशा पटपट फोडी आपल्याला स्वच्छ करायच्या. तर आता ह्या स्वच्छ करण्याची एक सोपी पद्धत आहे. बघा, हे बघा, आपण एक स्वच्छ करीत बसायचं नाही. आत त्या फडक्याच्या आतून हात घालून ती कैऱ्या स्वच्छ पटकन करतायत, जरा स्पीडमध्ये करतायत. हे हिंग आहे, त्याच्यानंतर हे हिंगयुक्त लोणचा मसाला आहे, त्याच्यानंतर ही हळदीची पावडर आहे, हे मीठ आहे, आणि ही मोहरी. हे सगळं मिश्रण परत त्या फोडलेल्या लोणच्यासोबत टाकायचं, त्या कैऱ्यासोबत. आता मोहरीची डाळ करण्यासाठी आपल्याला अगोदर चांगली भाजून घ्यावी लागते, आणि भाजून घेतल्यानंतर मग ती आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली आपल्याला डाळ बनवते. मोहरी टाकता येत नाही. तर हे लोणचं बनवण्याचे आपण साहित्य बघितलं. ही भाजलेली मोहरी आता आपण मिक्सरमधून डाळ करून काढूया. ही झाली मोहरीची डाळ तयार. ती आपण आता या सगळ्या मसाल्यामध्ये पण वापरणार आहोत. आता ह्या मसाल्यांच्या पदार्थांसोबतच आपण खाद्यतेल पण सुद्धा वापरणार आहेत. तर त्यासाठी आपण हे तेल थोडंसं गरम करून घेऊ. त्याच्यामध्ये लवंग टाकायची आणि ते पाहायचं गरम झालं का. चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून काही 5-7 लवंगा टाकायची, आणि ते थोडंसं गार झालं की मग ते सगळं मिश्रण आणि लोणचं तयार केलेले, म्हणजे लोणच्यासाठी तयार केलेल्या फोडी, ह्या आपण आता लोणचं तयार करण्यासाठी सुरुवात करूया. त्यासाठी ह्या कैऱ्या फोडलेल्या ज्या फोडी आहेत त्या फोडी आपण एका प्लेटमध्ये मोठ्या घेतल्या. त्याच्यानंतर त्या फोडींमध्ये आपण हळद टाकणार आहेत, मीठ टाकणार आहेत, त्याच्यानंतर लाल मिरचीची पावडर टाकणार आहेत, ते लोणचे मसाला टाकणार आहेत. तर हे कसं टाकतो आहे आपण ते बघा. आता सध्या हे खडं मीठ घेतलेलं आहे आपण, हे खडं मीठ टाकतो आहे सध्या आपण. खडं मीठ झाल्यानंतर मग ते मोहरीचा केलेला मसाला, म्हणजे मोहरीची डाळ वगैरे, ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ही हळद टाकली आता. हे मिश्रण चांगलं मिसळून घ्यायचं, म्हणजे सगळ्याला मीठ लागलं पाहिजे, सगळ्याला हळद लागली पाहिजे. अशा पद्धतीने हे
चांगलं मिसळून घ्यायचं. खालीवर करून घेतल्यानंतर परत हे मीठ टाकून झाल्यानंतर खालीवर करून घेतल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसिजर करता येते. त्यासाठी मातीची बरणी पण आणली आहे, खास ही लोणच्यासाठी आपण वापरत असतो. तर आता मसाला टाकायचं काम चालू आहे. लाल तिखट, हा लोणच्याचा खास मसाला आपण जे मग अगोदर पाहिला तो. हे व्यवस्थित सगळं टाकून घेतल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचं. आता आपण हे कैरीच्या तुकड्यांमध्ये मसाले टाकून मिसळून घेतोय, एकत्र करतोय. हीच वेगळ्या पद्धतीने पण तुम्हाला कसं करायचं ते दाखवतो. आपण हे गरम केलेलं जे तेल आहे त्यामध्ये हे जे आपले वेगवेगळे पदार्थ जे आहेत, म्हणजे मसाले वगैरे जे आहेत ते पदार्थ मिसळून तेलामध्ये ते चांगले मिसळून घेतल्यानंतर पुन्हा हे सगळं जे मटेरियल आहे ते आपण पुन्हा ह्या तुकड्यांवरती टाकू शकतो. असं दोन्ही पद्धतीने आपल्याला हे लोणचं तयार करता येतं किंवा हा मसाला आपल्याला मिसळता येतो. आणि मग हे मिसळून झाल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि मग पुन्हा ते आपल्या या चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. आणि भरून ठेवल्यानंतर 1-2 दिवसानंतर पुन्हा थोडंसं ते हलवायचं, म्हणजे खालीवर करायचं. मग ते खालीवर केल्यानंतर ही आपण प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये काही भरलेलं लोणचं, तर ते अशा पद्धतीने मग. आणि मित्रांनो, तुम्हाला असे वेगवेगळ्या पद्धतीचे जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या मारुती काळगते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.